नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. 48 तासापर्यंत कोकणपट्टी संपूर्ण कोल्हापूरचा पश्चिम भाग, राजापूर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग पट्टा, सातारा, महाड, दापोली, भोर ह्या भागात 48 तासापर्यंत पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पनवेल, गोटीवाडा, मुंबईचा उल्हासनगर ह्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार काहींचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट परिसरातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिकचा पश्चिम भागातून ह्या भागातून सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अकोले परिसरात. साक्री, नंदुरबार, सांता, मालेगाव, मनमाड ह्या भागात मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 24 तासात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसाची रिमझिम राहण्याची शक्यता जास्त दिसून येते. बारामती, शिरूर, नीरा, वडूजपर्यंत झिरमीर पावसाची शक्यता आहे आणि 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. वडूज, विठा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, आतरणी, निप्पाणी, रपकई, बनट्टी, सांगोलापर्यंत पावसाचा जोर वाढून मध्यम या पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर हलक्या मध्यमचा राहण्याची शक्यता आहे. 24 तासात 48 तासात पावसाचा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. करमाळा, बार्शी, धाराशिव पट्ट्यात पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी 1-2 ठिकाणी. जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. 24 तासात 48 तासात ह्याच प्रमाणात पावसाचा जोर थोडासा वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, चाळीसगाव, जळगाव, धुळे, पाचोरा, अमळनेर, शिरपूर, श्रीरामपूर ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे विदर्भ साईडला सरकताना दिसते की खामगाव, चिखली, मेहकर ह्या भागात सुद्धा पावसाचा जोर चांगला. जालना, पत्तूर ह्या भागात हलक्याच्या मध्यमशी पावसाची शक्यता आहे. 48 तासात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता. बीड, काईज, मजलगाव, धाराशिव पट्ट्यापर्यंत पावसाचा जोर हलक्या मध्यमचा राहण्याची शक्यता आहे. 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. लातूर, परळी, नलदुर्ग या भागातून सुद्धा उदगीर, नांदेड, परभणीपर्यंत पावसाचा जोर मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. 48 तासात पावसाचा जोर इथे टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हिंगोलीचा उमरखेडचा परिसर, भोकर, वाशिम, पुसाड, करंजलाड आणि ह्या भागातून सुद्धा अकोलापर्यंत, अकोला, अमरावती या साईडला सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता 48 तासात आहे. पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. अमरावती, नागपूर ह्या परिसरात सुद्धा बऱ्यापैकी हा पट्टा, यवतमाळ, वारूड, सासूर, वर्धा, हिंगणघाट, नागपूर परिसर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी. नागपूर व संपूर्ण विदर्भ पट्ट्यात पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 48 तासात दाखवत आहे. त्यामध्ये उमरखेड, हिंगणघाट आणि इकडे दक्षिणेकडच्या साईडला नागपूरच्या सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. चिमूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया परिसरातून. अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्णतः पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात पावसाचा जोर मुसळधार स्वरूपात राहणार आहे 48 तासात आणि तसेच मराठवाड्या विभागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. मध्यम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहणार आहे आणि संपूर्ण घाट परिसर व कोकणपट्टी भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.